बॉल मात्र या ठिकाणी येतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल. आज जर आपण पाहिलं तर आजचा दिवस म्हणजेच शनिवारच्या दिवसामध्ये आपण खऱ्या अर्थाने श्री मारुतीरायाच्या पूजनाने दिवसाला सुरुवात करतो. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तर गणरायाला वंदन केल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्याचबरोबर मारुतीरायाला सुद्धा वंदन करून आपण या स्पर्धेला आता मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात करूयात. या स्पर्धेतील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपण पाहिला आकाश 11 मुरबी विपक्ष गोलवाडी ओवे कॅम्प या दोन संघादरम्यानची लढत. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय गोलवाडी संघ क्षेत्ररक्षण मात्र करणारा संघ आहे आकाश 11 मुरबी. या दोन्ही संघांदरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. तौसिफ पटेल स्टार ओवे संघाचे खऱ्या अर्थाने स्टार खेळाडू असं म्हणतात तरी वावगं ठरणार नाहीये. तौसिफ पटेल आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला देखील विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जे आपण ग्रामीणचे संघ पाहतोय हे ग्रामीणचे संघ आम्हाला ज्याने पूर्णपणे अरेंज करून दिले ते म्हणजे तौसिफ पटेल. थँक्यू सो मच. तर पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. ऑन साईडला यावेळी चेंडूला भिरकावून दिलंय दिशा दिली डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून क्विक थ्रो त्या ठिकाणी केला गेला. मात्र जोपर्यंत चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांनी टोटल स्कोर कार्डचा विचार केला तर मात्र पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूमध्ये आलेत त्या 3 धावा या धावफलकावरती. आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला सामना ज्यांच्या गोड वाणीतून आपण ऐकलात ते म्हणजे पेडगावचे एक जबरदस्त समालोचक संतोषजी घरत यांचा आवाज आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकणार आहोत. इथे चेंडूला उसळी तर मिळाली एज होती आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. रोहनला मात्र यावं लागेल माघारी. एक जबरदस्त सुमधुर संगीत आपण जर पाहिलं तर कोळी गीत संगीत म्हणजे खऱ्या अर्थाने मनाला एक वेगळा सुखद आनंद देणारे संगीत असतात आणि तेच संगीत आम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये प्रोव्हाइड करतात ते म्हणजेच आमचे डीजे मॅन मिस्टर गणेश मॅन फ्रॉम पापडीचा पाडा. जबरदस्त एक डीजे ऑपरेटर किंवा एक त्यांचं संपूर्ण सेटअप आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तरी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ते म्हणजे फॉर्च्यून इव्हेंट. आणि फॉर्च्यून इव्हेंट म्हणजे नक्कीच थोड्याच वेळापुरती ज्यावेळेस संतोष जाधव यांनी उल्लेख केला की फॉर्च्यून इव्हेंट म्हणजे क्लॅरिटी क्वालिटी आणि क्वांटिटी या तिन्ही गोष्टींमध्ये कुठल्या प्रकारचा कॉम्प्रोमाइज केला जात नाही असे ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे फॉर्च्यून इव्हेंट. ज्यांचे ऑपरेटर आपण जर पाहिलं तर मात्र मिस्टर ऋतिक मिस्टर अंकित हे सिस्टम ऑपरेटर आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या मैदानामध्ये क्षणचित्र टिपले जात आहेत ते म्हणजेच ऋतिक आणि बाबू. तुम्हा सर्वांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. तर अशा प्रकारे आपण पाहिलं तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टोटल 3 रन्स ऑन द स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट टीम गोलवाडी 11 ओवे कॅम्प. डीजे तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावा आहे त्या 3 धावा आपण पाहिलं ज्या प्रकारे एक फलंदाज देखील मात्र बाद झाला. रोहन बाद झाल्यानंतर नवीन सुहास हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पहिलाच बॉल फलंदाज गोलंदाज आपण जर पाहिलं तर प्रताप नावडेकर याचा पहिलाच बॉल मात्र अवांतर येतोय तो म्हणजे फलंदाज विलास साठेचा बॉल. विलास कातकरी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू एक हार्ड हिटर फलंदाज एक जबरदस्त ट्रम्प कार्ड असं जरी म्हटलं
तरी त्याला वावगं ठरणार नाही असा जबरदस्त खेळाडू आहे. याही वेळेस आपण जर पाहिलं तर मात्र यावेळेस गुडलँड स्पॉटवर चेंडूला डिलिव्हर केलं. गुडलँड स्पॉटवर डिलिव्हर झाल्यानंतर हलका आतमध्ये आला बॉल यष्टीरक्षकाकडे कॅरी केला जातोय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे श्रीनाथजी बडवी सर मॅन फ्रॉम नागाव आणि त्याचबरोबर मंथन माळी सर मॅन फ्रॉम कोपरा. यावेळेस अगदी हाताचा पिंजरा पसरवून सरळ हा चेल सहज आणि सोपा चेल या ठिकाणी कॅरी केला गेला. विकेट क्रमांक 2 विलासला मात्र माघारी परतावं लागेल. केली तर एक भारदस्त भरीव शरीरयष्टी आणि त्याच्या पॅटमध्ये जर त्याच्या रेंजमध्ये जर पट्ट्यामध्ये चेंडू आला ना तर त्या चेंडूला सीमा रेषेवर पाठवण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. यावेळेस एज इनसाइड एज चेंडू मात्र जातोय. आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. 30 या क्षेत्राच्या बाहेर मात्र चेंडूला जाऊ दिलं नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि आलेल्या एका धावेची स्कोर कार्ड जाते होते मात्र 5 या अंकावरती आपण पाहतोय. तर पुढील सामना असेल तो म्हणजेच सेल्फी 9191 ओवे विपक्ष विशाल 11 पिंपरी. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की शेवटचं षटक म्हणजे 4थं षटक संपण्याआधी दोन्ही कर्णधारांनी या मुख्य मंचाकडे आपण यावं आणि इनिंग ब्रेकमध्येच टॉस केला जाईल याची दखल आपण घ्या. लेफ्ट हँड बॅट्समन सुहास आपण पाहतोय यावेळेसही एज घेतली जाते आणि आतापर्यंत आपण खेळाचा मित्रांनो उल्लेख केला तर ज्या प्रकारे गोलंदाज हेच विघ्नेशने गोलवाडी संघाला किंवा त्या फलंदाजांना कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही त्याच प्रकारे प्रताप नावडेकर देखील यावेळेस जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रताप देखील कुठली मोठे फटके खेळण्याची संधी फलंदाजा निर्माण करून देत नाहीये. यावेळेस कृष्णाने प्रहार चढवलाय. टायमिंग मिस झाले. उंची खूप मिळाली मात्र क्षेत्ररक्षक होता छेल खाली आणि हा छेल मात्र घेतलाय तो म्हणजेच समीर ठाकूर याने आणि हादरा क्रमांक 3 गोलवाडी संघाला फलंदाज लाला बॅक टू द डकआउट. फलंदाज क्रमांक 3 मात्र या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच कृष्णा बाद झाल्यानंतर आता मात्र तेजस चेतन या चेतनला आपण पाहतोय आमच्या समवेत जर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थाने रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने गुणलेखकच्या स्वरूपामध्ये एक खूप नाव कमावलं हो ही ते अतिशय खराब हा चेंडू वाईड आणि त्याचबरोबर डिक्लेअर स्वरूपाची 22ची धाव. अशा प्रकारे 2 धावा या ठिकाणी मिळतील. या 2 धावाने धाफालकामध्ये बदल थोडासा पाहायला मिळेल. 8 धावा या धाफालकावरती ते आपण उल्लेख करत होतो ते म्हणजेच आमचे स्कोरर शांतारामजी जाधव यांचा सहवास आम्हाला या 2 दिवस या स्पर्धेमध्ये लाभेल. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला 2 दिवस या स्पर्धेमध्ये याही वेळेस चुकी केली जाते. याही वेळेस 22च्या स्वरूपाची धाव मात्र मिळते. यावेळेस चेंडू खूप चांगला होता. लाईन लेथ खूप चांगली होती मात्र यष्टीरक्षकाने मात्र तेवढं चांगलं खेळ दाखवलं नाही चांगलं क्षेत्ररक्षण केलं नाही त्यामुळे मात्र 22च्या स्वरूपाची धाव आली. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत त्या 9 धावा. डीजे
बोल काय लेटर लेटर आपल्या मागे बघ ना ते आपल्या वरच्या टॉवर मध्ये ब्लॅक कलरची बॉक्स पाहिले बघ. हा प्लेन बॉक्स पाहिलं ब्लॅक कलरची त्याच्यात बघ. हॅलो. तर व्हाईट बॉल नंतर मात्र आलेला डॉट बॉल. धावा मात्र स्थिरावले त्या त्या 10 या अंकामध्ये. दुहेरी धाव फलकामध्ये यावेळेस धाव फलक येऊन पोहोचतोय. गोलवाडी संघ उभे कॅप लेफ्ट हँडेड बॅट्समॅन यावेळेस सुहास. स्ट्रायकिंगला आहे नॉन स्ट्रायकिंगला चेतन. सुहास प्रयत्न करतोय एफर्ट्स घेतोय. टाबी मिस झालाय मात्र एफर्ट्स क्षेत्ररक्षकाचे देखील खूप चांगले होते. स्ट्राईक एंडला परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. कॅरी मात्र करता आला नाहीये थोडंसं मिसफिल्ड होते या ठिकाणी. आणि अशा प्रकारे टोटल 3 धावा या धावची स्वरूपाच्या मिळतात. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला होता मात्र तिसरा चौथ्या धावेचा प्रयत्न मात्र अपयशी होतोय. 3 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात आणि आल्या 3 धावांनी 13 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. जिथे आपण जर पाहिलं तर फलंदाज आपण पाहतोय चेतनने 2 चेंडू फेस केलेत. 2 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचे धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले नाही. तर सुहासने मात्र 4 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या त्या 4 धावा. गोलंदाज समीरचा या पुढचा बॉल चेतनसाठी पुन्हा एकदा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलका बाहेर निघतोय. कटर चेंडू पाहायला मिळाला. अगदी लेग कटर हा चेंडू होता बाहेर आला आणि चेतनला मात्र चेंडू रीड करता आला नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. एक डॉट बॉल. गोलवाडी संघाला थोडासा मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. यावेळेस ऑन साईडला डीप लॉंग ऑनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय आणि एकच धाव याही बॉलवरती मिळते. एकच धाव. आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलवाडी संघाच्या बॅटमधून फलंदाजाच्या बॅटमधून तिसरं षटक मार्गस्थ असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. षटकार चौकार सोडा इथे तर एकेरी दुहेरी धाव घेणं सुद्धा या संघाला बरंचसं कठीण आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावेने हा स्कोर कार्ड मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. चालता आणि हालता ठेवण्याचा प्रयत्न मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. आणखीन एक जबरदस्त हा बॉल मात्र पंच आम्हाला इशारा करतायत की ऑफस्टिकच्या बराच बाहेर निघून गेला. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने मात्र थोडासा दिलासा मिळतोय गोलवाडी संघाला. अशा प्रकारे धावा धाव फलकावरती होत आहेत त्या 15 धावा या संघासमोर. म्हणजे आपण विचार केला तर आकाश 11 मुरबी या संघासमोर जर तुम्हाला जम बसवायचा असेल व्हाईट बॉल या संघासमोर जर तुम्हाला इथे विजय साकार करायचे असेल या संघाला जर तुम्हाला लढत द्यायची असेल ना तर तुम्हाला कमीत कमी 45+ धावा उभारणं गरजेचं होतं. मात्र इथून जर परिस्थिती पाहिली तर ते आता मात्र होताना थोडं कठीण आपण पाहायला मिळतंय. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने खेळलंय चेंडूला. डिब स्क्वेअर लेगला जातोय बॉल. क्षेत्ररक्षक आहे विनीत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. क्विक थ्रो देखील केला गेला. एकच धाव याही बॉलवरती मिळेल आणि या बॉलने 17 धावा 17 रन्स दी स्कोअरबोर्ड. 17 धावा या धाव फलकावरती आहेत. या पुढील होणार सामना सेल्फी 9191 ओवे विपक्ष विशाल 11 पिंपरी. फुलटॉस होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये चेतनला. चेंडू जातो सरळ क्षेत्राच्या हातामध्ये. याही बॉलवरती मिळेल एक धाव. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती आहेत. आणि विनंती करतोय की सेल्फी 9191 ओवे त्याचबरोबर विशाल 11 पिंपरी दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या आमच्या मुख्य समालोचन कक्षाकडे आपण विराजमान व्हावं. इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कर्णधार प्लीज या वेळेमध्ये आपण उपस्थित राहा ही विनंती असेल. डीजे
हॅलो 22 धावा धाफालकावरती आहेत. सेल्फी 9191 ओवे संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन विशाल इलेवन पिंपरी संघाचे कॅप्टन याचा दोन्ही विशाल इलेवन पिंपरी संघाचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर यायचे. चला चला कॅप्टन्स येत आहेत. दोन्ही कॅप्टन आमच्याकडे वेळेत दाखल होत्या. थँक्यू सो मच दोघांचे आम्ही मनाच्या अंतःकरणातून आपलं स्वागत करतो. चल वळूयात सामन्याकडे. जिथे मात्र आपण पाहतो चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 बॉल आतापर्यंत 2 बॉलमध्ये 5 धावा. गोलंदाज बंटी आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र डॉट बॉल येतोय. या बॉलवरती कुठलाही मोठा फटका येत नाहीये. स्ट्रगल करतोय फलंदाज सुहास. यावेळेस मोठा फटका आहे. क्रॅकिंग शॉट मात्र विनीत आहे झेल खाली. कुठल्याही प्रकारची चूक केली जाणार नाही आणि आणखीन एक हादरा बसतोय. सुहास मात्र येईल बॅक टू द डकआउट. विजय तर शिवची 2 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. नवीन फलंदाज रुपेश हा एज घेऊन बॉल जातोय मात्र यशस्वीच्या मागे खूप चांगलं कव्हर आपण पाहतोय. डॉट बॉल शेवटचा बॉल आतापर्यंत धावा आहेत त्या धावफलकावरती केवळ आणि केवळ 23 धावा. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका जरी आला ना तरी एक सन्मानजनक स्कोर नक्कीच निर्माण होईल. मात्र मोठा फटका येईल का? ओहो भिरकावून तर दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव घेतले. दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. 2 धावेवरती यावेळी समाधान मानावं लागेल. 2 धावांशी धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा आणि आकाश 11 मुरबी संघाला जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल आणि 26 धावांची गरज असेल. चला आपण नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. जिथे आपण पाहिलं तर सेल्फी 9191 ओव्हर विपक्ष विशाल 11 पिंपरी या दोन्ही संघाचे कर्णधार. चला पहा या ठिकाणी मुरबी संघाला आपण जे 2 धावांची पॅनल्टी लावली होती तर त्या 2 धावा ॲड केल्या जातील. 26 धावांचं जे टार्गेट होतं ते तुमच्याकडे 28 धावांचं टार्गेट असेल. ओके आपण डायरेक्ट टार्गेट 28 धावांचे देत आहोत. याची दखल आपण घ्या. आणि मी योग्य जाधव विनंती करेन की आपण पुढील मॅचचा आपण टॉस करायचा आहे. पुढील सामना आपला पाहायला मिळेल तो म्हणजेच सेल्फी 9191 ओवे विपक्ष विशाल 11 पिंपरी या दोन्ही संघाचे कॅप्टन्स. हॅलो चला मुरबी संघाचे बॅट्समन फलंदाज शुभम जर आपण काय करा प्लीज. बॅट्समन मैदानामध्ये पाठवा कारण गोलवाडी संघ पूर्णपणे फील्ड राऊंड सज्ज आहे रेडी आहे. फक्त बॅट्समन आपल्या मैदानामध्ये पाठवा. बॉलिंग यस पिंपरी संघ पण बॉलिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मी विनंती करेन ते म्हणजेच सेल्फी 9191 ओवे कॅप्टन आपण बॉल चॉईस करून जायचं आहे. त्याने केला चॉईस. ओके आपण देखील पिंपरी संघ आपण देखील बॉल चॉईस करा.
आणि त्या बॉलवरती नाव लिहून आमच्याकडे इथे कॉम्बॉक्समध्ये जमा करायचं आहे. हे बॉल देते ना, कुठे गेला तो? तो तिकडे आता मी येतोय. हॅलो, चला तर या ठिकाणी फलंदाज दाखल होत आहेत ते म्हणजेच आकाश 11 मुरबी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज. एका बाजूला शुभम तर एका बाजूला पण फील्डिंग फील्डिंग तू लय टेन्शन देतोस रे. बॉलिंग बोलायचं ठीक आहे, त्याला पण चॉईस करून ठेवू ना, लिहून ठेवू. फील्डिंग नी बॉलिंग काय त्याला बॉल चॉईस करू दे, त्यांचा बॉल लिहून आम्ही इथे जमा करतो. बॉलवरती नाव लिहून जमा करू. अरे लागला. हॅलो, बॉलिंग फील्डिंग काय झालं? चला मॅचला या ठिकाणी सुरुवात केली जाते. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल गोलंदाज रोहित. पहिलाच बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षण चांगला आहे. प्रेशर पहिल्या बॉल पासून क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दबाव तंत्राचा पुरेपूर वापर मात्र आता या पहिल्याच बॉल मध्ये स्पष्ट होत आहे. क्षेत्ररक्षकांची देहबोली पहिल्याच बॉल वरती स्पष्ट होते. शुभम वरती दडपण आणायचं आहे, त्यांना दडपण आणायचं आहे बंटी ठाकूरवर. हो 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 हो, कमालीचा बॉल होता, खूप चांगला चेंडू होता. अगदी टप्पा पडल्यानंतर खूप कमी उसळी घेणारा बॉल, मात्र चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. यशस्वीकाने मात्र या ठिकाणी चूक केले. जर बॅटकट आहे आणि स्ट्राईक चेंज होईल याची दखल आपण घ्या. जर डायरेक्ट सीमारेच्या बाहेर डायरेक्ट बॉल गेला तर मात्र 2 धावा आहेत आणि एज लागून गेली तर 1 धाव आहे. एक एज लागून गेली तर मात्र स्ट्राईक रोटेट होईल, याची दखल आपण घ्या. आणि जर 22च्या स्वरूपामध्ये जर धाव डिक्लेअर स्वरूपाची आली तर मात्र तिथे धाव मिळणार नाही. तिथे मात्र विलास कातकरी चुका करतोय. काय जबरदस्त डायरेक्ट हिट, पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. शुभम ठाकूरला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. गोलवाडी संघ मी म्हटलं होतं की पहिल्या बॉल पासून दबाव तंत्र वापरतय. अगदी पहिल्याच बॉल वरती दिसलं होतं, त्याच दबावामध्ये आकाश 11 मुरबी संघाला बसतोय. पहिला हादरा शुभम ठाकूर, बॅक टू द डकआउट. हॅलो, शुभम बाद झाल्यानंतर आता मात्र आदेश नावडेकर स्ट्राईक केला आहे. यस, काय जबरदस्त खेळ दाखवतोय हा गोलवाडी संघ. फुल टॉस आहे, तिथे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल, कौतुक करावं लागेल. कारण जर समोरील स्पर्धी संघ जर पाहिला तर आकाश 11 मुरबी संघ, या संघामध्ये आपण जर पाहिलं तर बंटी ठाकूर, त्याचबरोबर शुभम ठाकूर, समीर ठाकूर, प्रताप नावडेकर सारखे, विघ्नेश सारखे जबरदस्त खेळाडू असला देखील गोलवाडी संघ ज्या प्रकारे लढत देतोय, ज्या प्रकारे प्रत्युत्तर देतोय, ज्या प्रकारे सामोरे जातोय, कौतुकास्पद कामगिरी आहे. मागील आपण जर पाहिलं पहिला फलंदाज बाज शुभम ठाकूर, तदनंतर मात्र बंटी ठाकूरला देखील माघारी परतावलंय. कमालीचा खेळ, कमालीचा खेळ, जबरदस्त खऱ्या अर्थाने
थँक्यू सो मच. जाग झालंय सारं गाव तांबडं फुटायला लागले खऱ्या अर्थाने. आमच्या सर्व प्रेक्षकांना आता झोपेतून जाग केलंय या गोलवाडी संघाने. या गोलंदाज रोहितने सॅम स्ट्रायकेनला. हो सॅम साठी देखील पहिला बॉल. काय जबरदस्त डिलिव्हरी होती. पहिलं षटक अशा प्रकारे या ठिकाणी समाप्त होत आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. गोलवाडी संघ जबरदस्त लढत देत असताना पाहतोय. तर धाव फलकावरती धावा केवळ आणि केवळ 2 धावा देऊन तब्बल 2 महत्वाच्या फलंदाजांना शुभमला माघारी परतवलं, बंटीला माघारी परतवलं, सॅमला मैदानामध्ये येण्यासाठी भाग पाडलं, आदेश नावडेकरला मैदानामध्ये येण्यासाठी भाग पाडलं. तोच हा गोलंदाज मिस्टर रोहित कातकरी. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. वय वर्ष जर पाहिलं ना तर मी म्हणेन मॅक्सिमम अंडर-20 हा प्लेअर असावा. मात्र जे प्लेयर्स आजपर्यंत आपण ज्यांना ओपन क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलंय त्या खेळाडूंना त्यांनी अगदी दिवसा तारे दाखवलं. आता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खूप चांगला खेळा गोलवाडी संघ करतोय. मात्र मी म्हटलं होतं की आकाश 11 मुरबी हा संघ खूप जबरदस्त संघ आहे. एक षटक त्यांना पुरेसा आहे हा सामना पूर्णपणे आपल्याकडे झुकवण्यासाठी. ते षटक मात्र कोणतं असेल त्या षटकाची आपला वाट पाहते. गोलंदाज रोहनचा हा बॉल. पंच आम्हाला मात्र इशारा करतायत. पहिला बॉल मात्र अवांतर येतोय. रोहनला जर आपल्या संघासाठी जर चांगली कामगिरी करायची असेल ना तर ज्या प्रकारे रोहितने मापून तोलून गोलंदाजी केली, अगदी एक चेंडू ज्या प्रकारे सोन्याच्या भावाने चेंडू जरा विकला जावा त्या प्रकारे त्यांनी मौल्यवान चेंडू हाताळला. त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल यावेळेस. टॉप एज. ओहो आणखीन एक फलंदाज आदेश नावडेकर बॅक टू दी डकआउट. हॅलो, क्या बात है डीजे मॅन. अगदी सहज आणि मी म्हणेन की या सर्व प्रेक्षकांच्या मनातलं, या गोलवाडी संघाच्या मनातलं संगीत यावेळेस या डीजे मॅनने ऑपरेट केलं की म्हणजेच एवढी सोपं गोष्ट नाही आहे बाबा आम्हाला हरवायची. सहजासहजी जरी आम्ही गोलवाडी संघ जरी असलो, तुम्ही नक्कीच नामांकित स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होत असाल, तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या जरी असेल तरी आम्ही सुद्धा सहजासहजी हार मारणार नाहीये. फटका चांगला होता मात्र दिशा चुकीची निवडली गेली. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये आणि याही बॉलवरती मिळते 1च धाव. आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर 28 धावांचं टार्गेट या वेळेस ठेवलं गेलं ते म्हणजे आकाश 11 मुरबी संघासमोर. आणि त्या 28 धावांचं टार्गेट चेस करता दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकात 2 बॉल आणि धावा मात्र आहेत त्या केवळ आणि केवळ 4 धावा या धाव फालकावरती आहेत. काय इक्वेशन आहे. हा संघ यावेळेस आकाश 11 मुरबी संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्या संघाची पडझड कोणीही स्वीकारणार नाहीये. ही स्थिती या संघाची आहे हे कोणी मान्य करणार नाहीये. कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तो गोलवाडी संघ जर अशा प्रकारे त्यांना जर देत असेल तर मग कौतुक करावं लागेल. तर बॉल द्यायचा आणि त्याचबरोबर अशरफ पटेल तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मामू यांचं देखील या स्पर्धेमध्ये आता आगमन होत आहे. तर मामू आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पुढील मॅच मध्ये आपला मामूंचा आवाज देखील आपला ऐकायला मिळेल. अशरफ पटेल यांचा देखील आपला आवाज ऐकायला मिळेल. अरे रे आता ते बॉल मामू आले. यस, अशरफ पटेल साहेब मामू यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये आगमन पाहतोय. मामू यावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. मामूंचं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
27 26 झाले सरळ सरळ हे 26 26 पाहिजे होत्या आणि 2 ऍड झालेत ना 25 केल्या 25 हा 26 एक क्रॉसिंग झाला आणि त्या 26 झाले का चला तर संतोष गरज सर त्याचबरोबर अशरफ पटेल बाबू या दोघांचेही आपण या स्पर्धेत पुन्हा एकदा स्वागत करूया. बॉल हवेमध्ये खूप वेळ आहे मात्र क्षेत्र अशा आवाक्यापासून खूप लांब होता बॉल. या बॉलवरती मात्र मिळतात त्या 2 धावा. अखेर आपण जर पाहिलं तर जवळजवळ 9व्या बॉलवरती ही दुहेरी धाव म्हणजे दुहेरी धाव सुद्धा घेणं यावेळेस मुरबी संघाला कठीण करून सोडलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. रोहन जबरदस्त गोलंदाजी. असं वाटलं होतं की पहिला बॉल वाईट पडल्यानंतर थोडंसं दबावमध्ये गोलंदाजी होईल की काय, या षटकामध्ये कदाचित धावा खिचल्या जातील की काय, मात्र कमबॅक करून दाखवतोय पुन्हा एकदा बेस्ट टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे तिथे, हा झेल होणं गरजेचं आहे. गोलवाडी संघासाठी झेल घेतला जातोय आणि हा डिड फलंदाज समीर ठाकूर बॅक टू दी डकआउट. बॉल पर्यंत मुरबी संघ कधीही हार मानत नाही, सामना सोडत नाही. मात्र इथून जरी मी म्हणेन गोलवाडी संघ जर त्यांच्या वाट्यात जर पराभव आला तरी मात्र त्यांनी विजयी कामगिरी केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मुरबी सारख्या संघाला अशा प्रकारे त्यांना जरी तुम्ही परिस्थितीवर आणून ठेवत असाल तर तुम्ही यामध्येच तुम्ही जिंकलात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. खूप चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने या गोलवाडी संघाचं किंवा आमच्या या सर्व ग्रामस्थांचं मी म्हणेन किंवा या क्रिकेट रसिकांचं खऱ्या अर्थाने तरी मनं जिंकली आतापर्यंत तरी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. याही वेळेस टप्पा पाडल्यानंतर बॉल खाली राहतोय, अगे खूप कमी उसळी घेतोय गोलंदाज. आपण जर पाहिलं तर सुहास ज्याने आपण जर पाहिलं फलंदाजी करताना सुद्धा त्यावेळेस मात्र एफर्ट्स करून स्ट्रगल केलं त्यांनी. मोठा धावा त्याच्या बॅटमधून आला नाहीत मात्र गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी तोही करून दाखवतोय. 11 बॉल 20 धावांची गरज इथून. याही वेळेस फटका फसतोय, चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. लाला येतोय झेल खाली आणि आणखीन एक फलंदाज, आणखीन एक हादरा बसतोय मुरबी संघाला. फलंदाज विघ्नेश पाटील बॅक टू दी डकआउट.
हॅलो. खऱ्या अर्थाने आपण ज्या प्रकारे गोलवाडी संघाची कामगिरी पाहतोय ना, या मुरबी संघाला च्या बाजूने आमची देखील खूप इच्छा आहे की मुरबी संघाच्या वतीने आम्ही देखील काय बोलावं, मात्र त्या प्रकारची कामगिरी मात्र होताना आम्हाला पाहायला मिळत नाहीये. वारंवार प्रत्येक बॉल मागे आम्हाला गोलवाडी संघाचंच कौतुक करावं लागतंय, कारण त्या प्रकारची प्रत्येक बॉलमध्ये कामगिरी करतोय हा संघ. गोलंदाज सुहास, काय जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 फलंदाज माघारी परत, जवळजवळ अर्धा संघ आपण जर म्हटलं मुरबी संघाचा माघारी परतला तरी त्यात काही चुकीचं ठरणार नाहीये. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन स्ट्राईक एंडला आहे, तो म्हणजे पियुष घरत. पियुष साठीचा बॉल ऑन साइडला तिथे खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव याही वेळेस मिळेल. आणि यस, आपण पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पाहिलं होतं, पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा षटकार चौकार एकही आला नव्हता. अगदी तीच लाचीरवाणी परिस्थिती यावेळेस आकाश 11 मुरबी संघाची गोलवाडी संघ देखील करतोय. ज्या स्थितीमध्ये तुम्ही आम्हाला आणलं होतं ना, त्या स्थितीमध्ये आम्ही तुम्हाला देखील आणू हेच दाखवतोय हा संघ. हो, इथे बाउन्सर केला, बाउन्स केला, दिला, मात्र मोठा फटका याही बॉलवरती मिळत नाहीये. एकच धाव, क्विक थ्रो केला जातो. हे खऱ्या अर्थाने कौतुक मी म्हणेन. ज्या प्रकारे गोलंदाजीने मापूर तोलून गोलंदाजी केले ना, त्या प्रकारे क्षेत्ररक्षकांची सुद्धा खूप चांगली साथ या प्रत्येक गोलंदाजाला लागली. एकही झेल मिस केला नाहीये. यस, आणि हाय अँड हँडसम पर्सनॅलिटी वाईट आपण यस, आणि या वर्षी त्यांचं बिगुल वाजणार आहे. बिनविरोध त्यांची निवड झाली आहे. सूरज भातोसे, कॉंग्रॅच्युलेशन, आपल्याला शुभेच्छा असतील पुढील वाटचाली करता. वळूया सामन्याकडे. सामना खूप रंगतदार आहे. 10 धावा अजूनही, इथून 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आकाश 11 मुरबी संघाला यावेळेस थोडा एक्स्ट्रा बाउन्स दिला, मात्र खूपच जास्त बाउन्स मिळाला या बॉलवरती आणि व्हाईट बॉल. मात्र पंच आम्हाला घोषित करतात, इशारा देतात, त्वरित एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. यस, 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील. या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र मुरबी संघ कमबॅक करेल. प्रयत्न तर केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. याही वेळेस झेल घेतला जातोय. एकाही फलंदाजाला ही सीमा रेषा पार करता आली नाहीये. प्रत्येकाने मात्र आपण जर पाहिलं मॅक्सिमम फलंदाज हे झेलबाज स्वरूपामध्येच बाद झालेत आणि हीच मात्र कुठेतरी कमतरता ठरले. फक्त एकच दोन काढले. यस पा, आणि या इनिंग मध्ये जर आपण जर पाहिलं तर टोटल 11 धावा धावफलकावरती आहेत. त्यामध्ये एकाच फलंदाजाने केवळ त्याच्या बॅटमध्ये 2 धावा दुहेरी स्वरूपाच्या आल्या, तदनंतर प्रत्येक धावी केवळ एकेरी स्वरूपाचे आले आणि त्यामध्ये 2 अवांतर, म्हणजे बॅटच्या स्वरूपामध्ये आणि बॅटच्या स्वरूपामध्ये केवळ 9 धावा आलेत. 6 फलंदाज माघारी परतलेत. यावेळेस सुद्धा गॅप मधून खेळलाय, स्ट्राईकला थ्रो तर परफेक्ट, विलास कातकरीने जबरदस्त कलेक्शन केले आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय मुरबी संघाचा आणि तो म्हणजेच पियुष घरत. बॅक टू दी डकआउट. मैं नक्कीच 2 शब्द बोलू इच्छितो की पंख ही काफी नहीं है आसमानों के लिए. पंख ही काफी नहीं है आसमानों के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उडानों के लिए. खऱ्या अर्थाने या संघामध्ये आता हौसला अगदी ठासून भरलाय असं म्हटलं तरी वावगटाना नाहीये. एक उंच भरारी घेताना हा संघ आपला पाहायला मिळतोय. गोलवाडी संघ नॉन स्ट्राईक एंडला आणखीन एक खात्रा बसतोय मुरबी संघाला. डीजे
हॅलो 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत या संघाचे. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेने थेंबे थेंबे तळे साचे अगदी घागर भरण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र अतिरिक्त धावेने तुम्ही विजयी होऊ शकत नाही. मोठे फटके आता तुम्हाला खेळावे लागतील. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. लाला अतिशय वेगाने धावतोय बॉल वरती. चांगलं तिथे थोडंसं फंबल थोडंसं मिसफिल्ड. लालाने जर बॉल कृष्णाने जर बॉल कलेक्ट केला असता तर मात्र नक्कीच नॉस्ट अँगेला संधी निर्माण झाली असती. तिथे मात्र स्क्वेअर लेगचा डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आला. दोन बॉल माफ करा 2 धावा मागील बॉल वरती आल्या. टोटल स्कोर कार्ड 15 धावा. अजूनही 13 धावांची गरज आणि वाईट बॉल. आता मात्र या वाईट अतिरिक्त धावा यावेळेस संघाला थोडं अडचणीमध्ये टाकू शकतात. गोलंदाज आहे तो म्हणजेच अनिल. अनिलचा हा बॉल भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे हा जेल होतोय की काय. आणि या बॉल वरती मिळत आहेत 6 धावा. पहिला षटकार या मॅच मधील या इनिंग मधील हा षटकार आता बरंच काय सांगून जाईल. हा षटकार यदा कदाचित गोलवाडी संघाला या स्पर्धेतून आता बाहेर देखील फेकू शकतो. केल्या गेल्या मेहनतीवर पाणी देखील फिरवू शकतो. चुकी केली क्षेत्ररक्षकाने झेल होता अन्यथा त्याला बॉल आतमध्ये फेकायचा होता. मात्र 6 धावा आल्या. हो इथे एज घेतली. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि स्पर्धेचा नियम आहे एज लागून जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर मात्र स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजेच टोटल स्कोर कार्ड आहे 23 धावा. 5 धावांची गरज आहे. इथून येणारे 2 बॉल 5 धावा. मी म्हटलं होतं तो षटकार खूप महाग पडू शकतो या संघाला. चला बाईक लवकर घ्या बाहेर लवकर घ्या बाहेर. आणि 5 स्पर्धेचा नियम आहे की पहिला सामना जो संघ विजयी होईल त्या संघाला मात्र बाय मिळेल दुसऱ्या फेरीमध्ये. माफ करा मागील सामन्यामध्ये आपण विजय संघाला बाय मिळाले. यावेळेस फटका खूप चांगला तगडा आलाय आणि इथे 5 धावांची गरज असणार. या बॉलवर आलाय मोठा फटका. या बॉलवर आल्या 6 धावा. अशा प्रकारे आपण पाहतोय आकाश 11 मुरबी संघ शेवटच्या क्षणी विजयी झालाय. विजयी षटकार आलाय फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून. हॅलो 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 अरे मी पहिलेच बोललो होतो यांना ना 5वीलाच बॉल ना बॅट देतात. यांच्यावर भरोसा नको करू. ही मोरबी आहे कधी काय पण करू शकते. जो आपण पाहिलं जर झेलही सोडला षटकारही गेला तिथे मात्र खऱ्या अर्थाने म्हटलं होतं की